आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहे। शरद पवार यांना भेटण्यासाठी, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, त्याच्यानंतर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। अगदीच एकूणच आज शरद पवार आणि उद्या काकींचा वाढदिवस असल्याचं यावेळी अजित पवार म्हणालेले आहेत। शरद पवार आणि काकींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो असंही स्पष्टीकरण यावर अजित पवारांनी दिलंय। शरद पवारांसोबत जनरल चर्चा झालेली आहे। सर्वसमावेशक चर्चा यावेळेला झाली। मंत्रिमंडळाचा विस्तार असो किंवा अधिवेशन असो, नेहमीप्रमाणे आपली चर्चा झाल्याचं अजित पवारांकडून या ठिकाणी माध्यमांना माहिती देण्यात आली। इकडेच पवार कुटुंबियांकडून वारंवार सांगण्यात येतं राजकीय संबंध आणि पारिवारिक संबंध वेगळे आहेत आणि त्याचंच हे दर्शन आता झालंय। बहुतेक 14 तारखेला बहुतेक 14 तारखेला बहुतेक 14 तारखेला बहुतेक 14 तारखेला तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सुद्धा माध्यमांनी प्रश्न विचारला अजित पवारांना। त्यावेळेला अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की बहुतेक मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो 14 तारखेला होईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे। खरं तर TV9 सुद्धा याआधीच बातमी दाखवली होती। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं TV9 दाखवलं होतं आणि त्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्यासारखंच आहे। त्यामुळे 14 डिसेंबरला कोण मंत्री शपथ घेणार, कुणाला कोणतं खातं मिळणार ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे। आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगोदरच ज्या वेळेला महायुतीचे नेते हे दिल्लीमध्ये आहेत, त्यावेळेला अजित पवार हे सपत्नीक सुनेत्रा पवार यांच्यासोबत दिल्लीमध्ये होते। यावेळेला राष्ट्रवादीचे नेते सुद्धा छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सुद्धा दिल्लीमध्ये होते। आणि आज शरद पवार यांचा वाढदिवस असताना सकाळीच अजित पवार यांनी ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मात्र चर्चा सुरू झालेली होती की अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही दिल्लीमध्ये आहेत, त्याच्यामुळे अजित पवार हे भेटीसाठी जाणार का। मात्र आता काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत।